नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। या प्रश्नांचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होणार, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर किती आहे? तर बघा, याचा आन्सर आहे महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर हा 1% आहे। किती आहे? महाराष्ट्रातील नोंदणी शुल्काचा कमाल दर 1% आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ई स्टॅम्पिंग प्रणाली कोणत्या संस्थेने सुरू केली? तर बघा विद्यार्थ्यांनो, ई स्टॅम्पिंग प्रणाली ही SHCIL म्हणजे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सुरू केली। स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ई स्टॅम्पिंग प्रणाली सुरू केली। क्वेश्चन नंबर 32 आहे, नोंदणी करताना फिरन म्हणजे काय? नोंदणी करताना फिरन म्हणजे काय? तर बघा, याचा आन्सर आहे नोंदणीचा दस्तऐवज। नोंदणी करताना फिरन कशाला म्हणतात? जो नोंदणीचा दस्तावेज असते त्याला फिरन म्हणतात। क्वेश्चन नंबर 33 आहे, महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यत किती आहे? तर सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे 5%। महाराष्ट्रात जमीन विक्री करारासाठी मुद्रांक शुल्काचा दर सामान्यत किती आहे? 5%। ऑप्शन बी इज द राइट आन्सर। क्वेश्चन नंबर 34 आहे, नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तर सांगा। तर नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी हा नोंदणी अधिकारी असतो। नोंदणी विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? नोंदणी अधिकारी। क्वेश्चन नंबर 35 आहे, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल का? तर काय आहे? हो, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होईल, परंतु काय होईल? परंतु दंड भरावा लागतो। मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय करार कोर्टात मान्य होतो, पण काय? दंड भरावा लागतो। बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या। तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात। क्वेश्चन नंबर 36 आहे, धूपगड पंचमढी शिखरे कोणत्या पर्वत रांगेमध्ये अस्तित्वात आहे? तर सांगा आन्सर काय आहे ना? तर याचा आन्सर आहे बी, सातपुडा। धूपगडी आणि पंचमढी शिखरे, धूपगड आणि पंचमढी शिखरे ही सातपुडा पर्वत रांगेमध्ये अस्तित्वात आहे। क्वेश्चन नंबर 37 आहे, तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक आहे? तर सांगा। ॲम्ब्युलन्ससाठी कोणता क्रमांक डायल करावा लागतो? तर तो आहे 108। इमर्जन्सी ॲम्ब्युलन्ससाठी कोणता क्रमांक? 108 नंबर डायल करावा लागतो। क्वेश्चन नंबर 38 आहे, बंजर नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे नर्मदा नदीची। बंजर नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे। बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला PDF पेट क्लास घ्यायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता। व्हॉट्सअपची लिंक कमेंट सेक्शन मध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तुम्हाला सर्व महत्त्वाचे PDF अवेलेबल मिळेल। ठीक आहे। मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आणि IBPS ने विचारलेले इंग्लिश, मराठी आणि GK चे सर्व प्रश्न तुम्हाला अवेलेबल होईल। ठीक आहे। क्वेश्चन नंबर 39 आहे, लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट कोण आहे? तर सांगा। तर याचा आन्सर आहे अवनी चतुर्वेदी। लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली फायटर पायलट आहे अवनी चतुर्वेदी। कोण आहे? अवनी चतुर्वेदी। लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। ठीक आहे। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे। ललिता बाबर ही खेळाडू कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ललिता बाबर ही खेळाडू स्टीपल चेस या खेळासाठी प्रसिद्ध आहे। ललिता बाबर ही स्टीपल चेस या खेळासाठी प्रसिद्ध आहे। क्वेश्चन नंबर 41 आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? तर बघा विद्यार्थ्यांनो, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत
येथे 1600 ला स्थापन झाली. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये सुरत ला 1600 मध्ये स्थापन झाली. बघा विद्यार्थ्यांनो, नोंदणी व मुद्रांक विभागासाठी मी स्पेशल प्लेलिस्ट बनवली आहे. तेथे इंग्लिश सुद्धा खूप महत्वाचा आहे. तुम्ही इंग्लिशला इग्नोर करू नका. इंग्लिश सुद्धा खूप महत्वाचा आहे. सर्व विद्यार्थी जीके करतात, मॅथ्स करतात आणि काय असते मराठी सुद्धा करतात, पण इंग्लिशकडे दुर्लक्ष करतात. आणि इंग्लिश हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. इंग्लिशच तुमचा पोस्ट काढून देणार, कारण इंग्लिशकडे सर्व विद्यार्थी दुर्लक्ष करतात. आणि जो इंग्लिश सुद्धा करून जातो, इंग्लिशला सुद्धा महत्व देतो, त्याची पोस्ट आरामात निघून जाते. ठीक आहे, तर इंग्लिशला दुर्लक्ष करू नका. इंग्लिश हा तुमचा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. इंग्लिशचा मी एक व्हिडिओ सुद्धा घेतलाय, तो सुद्धा बघून घ्या. काय सर्च करा, नोंदणी व मुद्रांक विभाग इंग्लिश बाय स्टार अकॅडमी. काय सर्च करायचं, नोंदणी व मुद्रांक विभाग इंग्लिश बाय स्टार अकॅडमी. क्वेश्चन नंबर 42 आहे, रौलट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? तर बघा, रौलट कायदा हा 1919चा आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, वारंवार परीक्षेत विचारला जातो. रौलट कायदा कधीचा आहे? 1919चा. क्वेश्चन नंबर 43 आहे, ताशकंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? तर याचा आन्सर आहे भारत आणि पाकिस्तान. ताशकंद करार कधी झाला? लक्षात ठेवा, 1966 ला. आणि कोणत्या दोन देशांमध्ये झाला? भारत आणि पाकिस्तान मध्ये झाला. क्वेश्चन नंबर 44 आहे, खालीलपैकी कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते? तर बघा विद्यार्थ्यांनो, पाचगणी हे पठार टेबल लँड. क्वेश्चन नंबर इकडल्या तिकडे झाले आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय, महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर कोणत्या आधारावर ठरवितात? तर बघा विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामध्ये नोंदणी शुल्काचा दर हा नोंदणीचा प्रकार काय आहे, संपत्तीचे मूल्य काय आहे आणि संपत्तीचे स्थान काय आहे, म्हणजेच वरील पैकी सर्व याच्यावर नोंदणी शुल्काचा दर ठरविला जातो महाराष्ट्रामध्ये. क्वेश्चन नंबर सेकंड आहे विद्यार्थ्यांना, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात कधी अंमलात आला? तर बघा, नोंदणी व मुद्रांक शुल्क कायदा भारतात 1908 ला अंमलात आला. कधी अंमलात आला? 1908 ला. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, मुद्रांक शुल्कद्वारे वसुली कधीपासून सुरू झाली? तर बघा, याचा आन्सर आहे मुद्रांक शुल्कद्वारे वसुली ही 1815 ला सुरू झाली. मुद्रांक शुल्काद्वारे वसुली ही 1815 पासून सुरू झाली. क्वेश्चन नंबर 4 आहे, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर पुढील काय होते? तर बघा, आधीच बघितलं, मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय कराराची नोंदणी केली तर काय होते? दंड भरावा लागतो. दंड भरावा लागतो. क्वेश्चन नंबर 5 आहे, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी कोणता फॉर्म वापरला जातो? तर बघा विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रात जमीन नोंदणीसाठी हा फॉर्म 1 भरावा वापरला जातो. फॉर्म 1 यूज केला जाते जमीन नोंदणीसाठी. क्वेश्चन नंबर 6 आहे, सफरचंद मध्ये कोणते ऍसिड असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, सफरचंद मध्ये काय असते? मॅलिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड कसं असते? दुधाचे जे पण पदार्थ असते, दूध, दही, ताक, याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. फॉर्मिक ऍसिड कशामध्ये असते? फॉर्मिक ऍसिड मुंग्यामध्ये असते. जेव्हा मुंगी आपल्याला चावते तर आपल्याला त्वचेवर आग का होते? कारण की ती चावल्यानंतर फॉर्मिक ऍसिड सोडते. आणि सायट्रिक ऍसिड कशामध्ये असते? लिंबू वर्गीय फळांमध्ये, जसं लिंबू, संत्रा, आवळा, याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असते. आणि यालाच काय म्हणतात? एस्कॉर्बिक ऍसिड. एस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी. ठीक आहे. आणि विनेगर म्हणजे काय असते? विनेगर म्हणजे काय असते? विनेगर म्हणजे 4% ऍसिटिक ऍसिड. 4% ऍसिटिक ऍसिड म्हणजे काय असते? विनेगर. क्वेश्चन नंबर 7 आहे, सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव कोणत्या पंतप्रधानाविरोधात आले होते? तर सांगा, आला होते. तर सर्वात जास्त अविश्वास प्रस्ताव हे इंदिरा गांधी या पंतप्रधानाविरोधात आले होते. क्वेश्चन नंबर 8 आहे, अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांनो, याचा आन्सर आहे 20 ऑगस्टला. अक्षय ऊर्जा दिवस हा 20 ऑगस्टला साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 9 आहे, कशाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागतात? तर याचा आन्सर आहे ऊर्ध्व पडदा. ऊर्ध्व पडदा याच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या लागतात.
क्वेश्चन नंबर 10 आहे, लिंबूवर्गीय फळांचा समृद्धी स्रोत असलेले जीवनसत्व कोण आहे? तर आत्ताच आपण बघितलं काय आहे, व्हिटॅमिन सी. लिंबूवर्गीय फळांचा समृद्धी स्रोत असलेले जीवनसत्व आहे व्हिटॅमिन सी. लिंबूवर्गीय फळांमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. क्वेश्चन नंबर 11 आहे, स्त्री मुक्ती दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे स्त्री मुक्ती दिन म्हणून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कधी असतो ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला माहीतच पाहिजे, सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस तुम्हाला माहीतच पाहिजे, स्पेशली स्त्रियांना. तर त्यांनी तरी कमेंटमध्ये याचा आन्सर द्या. आणि त्यांचा जन्मदिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जात असतो. क्वेश्चन नंबर 12 आहे, खालीलपैकी कोणती व्यक्ती मसुदा समितीची सदस्य नव्हती? तर कोण होतं? स्वामी अय्यंगार होते. डी.पी. खेतान हे सुद्धा सदस्य होते. एम मुंशी सुद्धा होते. तर कोण नव्हते? पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते. पंडित जवाहरलाल नेहरू मसुदा समितीचे सदस्य नव्हते. क्वेश्चन नंबर 13 आहे, 86वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर बघा विद्यार्थ्यांना, 86वी घटना दुरुस्ती ही शिक्षणाचा अधिकार 86वी घटना दुरुस्ती ही शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे, बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा केव्हा दिला? तर याचा आन्सर आहे बहिष्कृत हितकारणी सभा. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा नारा बहिष्कृत हितकारणी सभेमध्ये दिला. क्वेश्चन नंबर 15 आहे, डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा विद्यार्थ्यांना, डोलोमाइटचे साठे हे नागपूर जिल्ह्यात आहे. डोलोमाइटचे साठे हे नागपूर जिल्ह्यात आहेत. क्वेश्चन नंबर 16 आहे, फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे, कारण कशामुळे? हवा प्रदूषणमुळे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अलीकडे खूप वाढले आहे, कारण वायू प्रदूषण. क्वेश्चन नंबर 17 आहे, मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी कोणती आहे? तर याचा आन्सर आहे अधःचेतक. तर मानवी शरीरातील तापमान कायम राखणारी ग्रंथी आहे अधःचेतक. याला काय म्हणतात? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये सुद्धा विचारले जाते. तर काय म्हणतात त्याला? हायपोथॅलॅमसमुळे मानवी शरीराचे तापमान कायम राखले जाते आणि त्याला मधात अधःचेतक म्हणतात. क्वेश्चन नंबर 18 आहे, अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास कोणते जीवनसत्व नष्ट होते? तर बघा विद्यार्थ्यांनो, अन्न जास्त दिवस साठवून ठेवल्यास व्हिटॅमिन सी नष्ट होते. कोणते? व्हिटॅमिन सी. क्वेश्चन नंबर 19 आहे, शरीरात कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची गरज असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, अजीवनसत्वाची कमतरता झाली तर काय होते? रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस होते. तर मग काय कशासाठी आवश्यकता असते? उत्तम दृष्टीसाठी. उत्तम दृष्टीसाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाची अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि तुम्हाला खरंच पेड बॅच घ्यायची असेल तर तुम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. पेड बॅचमध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका, PDF, लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघायला मिळेल. आणि IBPS ने विचारलेले मॅथ्स, मराठी, GK चे सर्व प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल, जेणेकरून तुम्हाला शिपाई हे पद काढायला सोपी होईल. क्वेश्चन नंबर 20 आहे, ड जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे लहान मुलांमध्ये कोणत्या समस्या उद्भवतात? तर याचा आन्सर आहे मळमळ, उच्च रक्तदाब. हे चुकीचं. याच्यामुळे काय होते? ड जीवनसत्वामुळे काय होते? रिकेट्स नावाचा आजार होतो. त्याला काय म्हणतात? मूळधूस. मराठीमध्ये मूळधूस म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला रिकेट्स म्हणतात. एक वेळेस रक्तदान केल्याने पुढे किती महिने
रक्तदान करता येत नाही, पुढे किती महिने रक्तदान करता येत नाही, तर त्याचा आन्सर आहे 3 महिने. एक वेळेस रक्तदान केल्याने 3 महिन्यापर्यंत रक्तदान करता येत नाही, पण 3 महिन्यानंतर आपल्याला रक्तदान करता येते. कोणी कोणी रक्तदान केले आहे आतापर्यंत, चला कमेंट करा. आणि किती वेळा रक्तदान केले ते सुद्धा मला सांगा. रक्तदान करणे खूप फायद्याचे असते. क्वेश्चन नंबर 22 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये घटनेतील सर्वात महत्वाचे कलम कोणते? तर बघा विद्यार्थ्यांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये घटनेतील सर्वात महत्वाचे कलम म्हणजे आर्टिकल 32. याला संविधानाचा हृदय आणि आत्मा सुद्धा म्हणतात. कलम 32 ला संविधानाचा हृदय आणि आत्मा सुद्धा म्हटले गेले आहे. कोणी म्हटले? बाबासाहेब आंबेडकरने. आर्टिकल 32 इज कॉल्ड द हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. क्वेश्चन नंबर 23 आहे, खालीलमध्ये कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते? तर कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त हे दुधामध्ये असते. कशामध्ये असते? दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. क्वेश्चन नंबर 24 आहे, महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते? तर याचा आन्सर आहे मध्य प्रदेश. महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त लांब सीमा ही मध्य प्रदेश राज्याची लागते. क्वेश्चन नंबर 25 आहे, सापेक्षतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिकांनी मांडलेला आहे? तर याचा आन्सर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. सापेक्षतेचा सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे, उल्कापातापासून निर्माण झालेली जगातील एकमेव सरोवर कोणते आहे? तर बघा, उल्कापातापासून निर्माण झालेली जगातील एकमेव सरोवर ही लोणार सरोवर आहे. आणि हे कुठल्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे बुलढाणा. कुठल्या जिल्ह्यात आहे? आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. उल्कापातापासून निर्माण झालेली जगातील एकमेव सरोवर लोणार सरोवर कुठल्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. बुलढाणामधून कोण व्हिडिओ बघत आहे? चला कमेंट करा. आम्ल विरोधी औषध बनवण्यासाठी कशाचा वापर करतात? तर बघा विद्यार्थ्यांनो, आम्ल विरोधी औषध बनवण्यासाठी ही दुधाचा वापर करतात. आम्ल विरोधी औषध बनवण्यासाठी दुधाचा वापर करतात. क्वेश्चन नंबर 28 आहे, यशवंत धरण महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर बघा, यशवंत धरण हे महाराष्ट्रातील बोर नदीवर बांधण्यात आले आहे. यशवंत धरण हे महाराष्ट्रातील बोर नदीवर बांधण्यात आले आहे. क्वेश्चन नंबर 29 आहे, शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कोणाला असतो? सोप्या भाषेत, शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन कोण करते? तर त्याचा आन्सर आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे शरीरामध्ये ऑक्सिजनचं परिवहन करत असते. क्वेश्चन नंबर 30 आहे, महाराष्ट्र झाले, सर्व प्रश्न झाले. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला PDF आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.